हाय हॅलो, कशा आहात सर्वजण? तर बघा, आजच्या व्हिडिओमध्ये जो की आपल्या सगळ्यांनाच प्रॉब्लेम आहे, जो की केसांचा, केस वाढत नाहीत. तर तुम्ही आज घरातील एकच वस्तू वापरून आपले ते केस खूप छान करू शकता. आणि ती बी आपल्या तेलातच वापरायची, आणि ती म्हणजे मेथी दाणं. मेथी दाणं आपल्या केसांसाठी एक अप्रतिम असं कवच कवच म्हणलं तरी चालेल, कारण केसांसाठी मेथी दाणे खूप छान असे आहेत. तर आपल्याला जास्त काही करायचं नाही. हे मेथी दाणे घ्यायचे आहेत. तुम्ही कुठल्याही किराणा दुकानामध्ये 10ची पुडी भली मोठी येते, किंवा हे तर आहेत ते रानातले आहेत घरगुती. काही नाही, दोन्ही घेतले चालते, काहीच त्यात वेगळं नाही, सेमच असतात. तर ते आपल्याला जमलंच तर तुम्ही छान त्याला बारीक करून घ्या वाटून. पण ते जास्त बारीक होत नाहीत, कारण ते खूप असे टणक असतात, त्यामुळे ते बारीक होत नाहीत. तरी जमत असेल तुम्हाला बारीक करायला तर तुम्ही बारीक करू शकता. नाही जमत तर तुम्हाला पुढं मी सांगतेच कसं करायचं. तर इथं मी थोडं बारीक करून घेतले, ते पण मी तुम्हाला दाखवलंय, आणि जे मी बारीक न करता करणारे ते पण मी तुम्हाला दाखवते. तर जे बारीक केलंय त्यात तेल टाकून आपल्याला असं गॅसवर उकळवून घ्यायचं होतं. पण आता समजा तर आपल्याला बारीक करायच्या त्या झंझटीत पडायचंच नसेल, तर सोप्यात सोपा उपाय तो म्हणजे एक भरणी घ्यायची. काचेची भरणी असेल तर अतिउत्तम, आणि जी आता माझ्याकडे आहे जी प्लास्टिकची, तशी असेल तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. तर तशीवाली भरणी घ्यायची, 2-3 चम्मच मेथी दाणे टाकून घ्यायचे. तर आपल्याला हे एकदम सोपा उपाय, की काहीच म्हणजे भांडी आपल्या घरातलं काही म्हणजे काम नाही जास्त पडत, किंवा काय दुसरं काही नाही. तर ह्या भरणीत आपल्याला तेल टाकायचंय जेवढं आपल्याला लागतंय तेवढं. जेवढं तुम्ही करताय, तुम्ही जास्तही मेथीदाणे टाकून हे भरणी भरून बी करू शकता. मी एवढं जास्त करत नाहीये. मी जेवढं तुम्हाला दाखवायचंय तेवढंच करतेय. की मला 2-3 वेळा तेल लावून होईल एवढं करते. तर इथं बघू शकता मी ते तेल तेल टाकून घेतलंय मेथी दाण्यात. तर आता आपल्याला हे छान असं उन्हात ठेवायचंय. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, की जेव्हा आता हिवाळा चालू आहे सध्या, तर तुम्ही उन्हात ठेवलं आणि संध्याकाळी थंडी पडली आणि ते बाहेरच राहिलं, तर त्याचा काहीही उपयोग नाही. तर तुम्हाला ते फक्त उन्हात ठेवायचंय. आणि जर म्हणजे कसं 4-5 वाजता ते आपल्याला घरात घ्यायचंय, किंवा सकाळचं थंडीत पण ते ठेवायचं नाही. असं ह्याची काळजी तेवढी घ्या. फक्त ऊन आल्यापुरतं हे बाहेर ठेवायचंय. तर आपलं ह्यापासून खूप छान असं तेल बनणार आहे. आणि ते तेल आपल्याला छान असं केसांना मसाज करायचं, तुम्हाला जास्त काही करायची गरज पडणार नाही. त्यामुळे आपले केस गळायचे राहतील, वाढतील. खूप छान असं तुमच्या केसांना त्यापासून फायदा होईल. दुसरं इथं बघू शकता, मी मेथीदाणे रात्रीच भिजत टाकले होते. तर छान त्यांना मी उकळवून घेत आहे छोट्याशा लोखंडी स्पॅनमध्ये. तर ह्यापासून जे वॉटर येणार आहे, जे पाणी हे दिसतंय चम्मचमध्ये मी घेते ते पाणी, ते खूप आपल्या केसांसाठी उपयोगी असं आहे. खूप छान आहे, जे की आपण केसांना एखाद्या स्प्रे बॉटलमध्ये भरून छान स्प्रे करू शकतो केसांना. जे की ते टोनर सारखं काम करतं, आणि त्यामुळे पण आपले केस खूप छान होतात. तुम्ही दोन्हीपैकी कोणताही एक उपाय केला तरीही चालेल. मी 2 तुम्हाला उपयोग सांगितले. जो तुम्हाला आवडेल. काहींना तेलाची ॲलर्जी असते, काही जण तेल लावत नाहीत. काही जण अशा काही रेमेडी नको कराय म्हणतं. तेलाकडे जास्त त्यांचा ओढ असतो. तर तेल असं करून लावा, बस काहीच करायचं नाही. आणि हे तेल जर आपण जास्त दिवस उन्हात ठेवून असं 10-12 दिवस केलं ना, असा त्याचा पिवळसर असा कलर होतो. आणि ते तेल आपल्याला छान केसांना लावून घ्यायचंय. तर इथं बघू शकता, माझं अजूनही एवढं जास्त पिवळं तेल झालं नव्हतं. पण मी आता सुरुवात केली लावायला. अजून 2-3 दिवसांनी अजून चांगलं तेल हे बनल. तर छान असं आपल्याला केसांना मसाज करून घ्यायची. दुसऱ्या कुणी मसाज केसांना करून दिली तर अतिउत्तम. पण कोणीही नसेल केसांना मसाज कराय, तर स्वतःची स्वतःच करून घ्या. कारण आपल्या केसांची आपणच काळजी घेणं गरजेचं आहे. की आपले हेअर चांगले, आपली स्किन, चेहरा चांगला, तर आपल्याला खूप छान वाटतं. पण केस हे आपलं स्त्रीचं तर कसं अलंकारासारखं आहे. केस असेल तेवढं छान दिसतं. त्यामुळं केसांची काळजी घ्यायला विसरू नका. आणि हे केस वॉश करायच्या अगोदरचे आहेत. हेअर वॉश केल्यानंतर तुम्ही माझे केस बघू शकता, असे दिसतात. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. बाय बाय. धन्यवाद.